महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आली आहे. पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पीक विमा या जिल्ह्यात वितरित करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री साहेबांकडून ही घोषणा झाली. त्या घोषणेमध्ये प्रत्यक्ष सांगण्यामध्ये आलं आहे की आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यात सुरुवात होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, पीक विमा आता तुमच्या खात्यावरती वितरित करण्यात सुरुवात होत आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव आहे की नाही ते पाहून जा नक्कीच. तसेच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तसेच तुमचा जिल्हा पण कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला पुढे काय अपडेट आहे ते पाहूया. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यात अगदी निधी जमा होऊन जाईल. पहा शेतकरी बांधवांनो, हेक्टरी प्रमाणे किती मिळणार असा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की नेमके प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे किती पैसे येणार हे आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं, एवढे दिवस इतके महिने झाले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विमा जमा झालेला नव्हता. परंतु आजपासून या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित करण्यात येणार आहे. हे जिल्हे कोणते आहेत ते पाहून जा. तसेच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आपण जिल्ह्यांची यादी पण पाहणार आहोत. तर चला आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे आज एक अशी यादी जाहीर केलेली आहे. महाराष्ट्रामधील 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही पीक विमा हेक्टरी प्रमाणे मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर ते कोणते 12 जिल्हे आहेत ते तर आपण पाहणारच आहोत. आज शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केली. आज शेतकरी बांधव जर या जिल्ह्यांमध्ये राहत असतील तर त्यांच्या खात्यावरती पीक विमा निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची गुड न्यूज समोर आलेली आहे. तसेच तुम्ही या जिल्ह्यात राहून, या तालुक्यात राहून जर शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची खुशखबर बातमी समोर आलेली आहे. तर कोणती आहे ती यादी ते पाहून घेऊया. कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणत्या तालुक्यांची यादी आलेली आहे. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यात पीक विमा आज वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर कोणते जिल्हे आहेत ते पाहूया. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पण आज आनंदाची खुशखबर बातमी समोर आलेली आहे. त्यानंतर कोणता आहे ते बघूया. त्यानंतर अमरावती, त्यानंतर नागपूर, कोल्हापूर, त्यानंतर कोल्हापूर मध्ये सुद्धा आज शेतकरी बांधवांना पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत पीक विम्याचे. त्यानंतर बीड मध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर अहमदनगर मध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर नांदेड, जालना या जिल्ह्यात सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर परभणी, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वितरित करण्यास सुरुवात आहे. त्यानंतर धाराशिव मध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर हिंगोली मध्ये सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि